जोडप्याचा वाटतं. हा 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 हा. अरे झोंबडा लागली मारी, भांडू नको. हा, एकानं तुमचा स्वतःचं घर बांधा आणि एकानं माका घर बांधून द्यावा. हे खळ्यात पण बघा दुसरे पक्षी इलेत अजून. असा जरा नाही. चल चल चल, निघ 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 निघ. हा, मांजराने बघितला नाही तर उडवतील तुझे तुकडे तुकडे करतील. शंकराचा पाय अडकला वाटता. हल. निघालो. नमस्कार मंडळी, मी अतुल प्रभू. तर मी रिकामटेकडे या चॅनलवर तुमचं स्वागत करते. तर आज व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे मी आज घरीच बसलेलो होते. पप्पा गेले होते सडार. पप्पा बोलतात आज घरीच थांबतो कारण आमचं पाणी यायचा होता. तर म्हटलं ठीक आहे घरीच थांबते. तर घरी बसून बसून काय करणार. तर आजूबाजूचा परिसर, पक्षी प्राणी यांची व्हिडिओ केली आहे. पुढे बघा, तुमका आवडत व्हिडिओ. एकदम भारी आहे. म्हणजे कोकणचा काळ असताना ता अनुभवल्यासारखा वाटता. खरंच म्हणजे गावात घर हवं आणि घराच्या आजूबाजू का झाडी हवी, पक्षी प्राणी या सगळा हवा. तर आज तर आम्ही तुमका दाखवणार आहे या व्हिडिओतना. व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट पण करा. कसं आजूबाजूचा परिसर आहे दाखवा, सांगा तुम्ही. चला, आता मी इला इकडे रस्त्यावर अशीच फेरी मारत होते. तर माका काका लाकडं तोडताना दिसले. तर त्यांचं भाषण बघा पुढे काय सांगतात ते. म्हणजे मुंबईवाल्यांका आता गॅस संपला ना, तर ते गॅस संपलं तर ते सांगतात आपलं पोरग्यांका वाटतं काहीतरी सांगतात फोनवर. आम्हा दाखवते तुमका, ऐकू घेतं काय माहिती नाही. तर ह्यांका मुंबईतून फोन इलेलो होतो आणि मुंबईवाले सांगत की गॅस संपत इलो. तर हे त्यांना सांगतात गावी हवा आणि मी लाकडं फोडते ती घेऊन जावं मुंबईला. तर असं गमतीशीर विषय होतो. आई गावी किती ऊन असतात लागत असतात तुमका माहिती जा. तर एवढ्या उन्हात ना पण बारके बारके पोर खेळतात. मी दाखवते तुमका पुढे बघा. माका मोबाईलकडे बघू पण होत नाही, एवढा हिंबार लागता. आणि त्या हिंबरात ना उन्हात ना हे पोर खेळतात एवढे. हे बघा, मला हिंबार काय लागत नाही की तुमका. हे दोघे जण एका पाठोपाठ एक एकाच्या जावळ्यात राहू का एकमेकाच्या मागे लपतात. पुढे चलता चलता ह्या झाड दिसला. तर ही फुलं कोणती ती कमेंटमध्ये नक्की सांगा का. आमच्याकडे नवीन शेजारी येलेत आणि त्या दिवशी कपडे सुकत घालत असताना तेव्हा माझं त्यांच्याकडे लक्ष गेलो त्या शेजाऱ्यांकडे. तर मी तुमका दाखवते आधी. चिवताईन घरटो बांधला ना, तो दाखवते तुमका. हे बघा, हा बघा एंट्री इकडनं. तिने पण पूर्व पश्चिम केला ना वाटतं, ह्या साईड का. तर ए काय घेऊन चालला आमचा. आयता काय शिपलेत ना घेऊन चाललं. हा, इथं काय शिपले तर धोंडे घेऊन चाललंस आमचे. एक धोंड 50 रुपये. हा, संध्याकाळी सारंगीला शाळेत ना. कसली ट्रॉफी मारलास. हा, बरोबर की काय. हा, एक नंबर. तर आता इकडे एक कावळं इलो होतो आणि त्या कावळ्याचं लक्ष वाटतं इकडे अंडी घातला ना काय ते का हकवलंय मी. हे बघा, माका 3-4 दिवस सांगून थकले बाप्पा हे नारळ सोलून ठेव, नारळ सोलून ठेव. आणि आता हे म्हणजे माझ्या लक्षातच रवाय ना हे करू ते. तर हे त्यांनी सोलून ठेवलं नाही त्या दिवशी. आणि आमच्याकडे आता म्हणजे ज्या सरकारी पाणी असतं म्हणजे उमळीचं पाणी पाईपलाईनीन येतं. तर हिला नाही की मग असे डंपर वगैरे भरून ठेवायचे लागतात. मे महिन्यात लय हाल होतात. आणि आमचा ज्या वाडीचं पाणी आहे तर ता बघा तिकडे समोर त्या साईड का तिकडे ता कमी झाला की मग सगळंच विषय संपलो. तर अशा प्रकारे ही आमची पूर्वतयारी आहे पाण्याची. कारण झुंड पडतं आणि नंतर मग ह्या टाकीचं पाणी भेटत नाही. मम्मी असती तर एवढ्यापासून सगळी भांडा हे बालडी रिकामी दिसतात ती पण दिसली नसते. तर ह्या आमचा शंकराचा पाय अडकला वाटता. हल. निघालो. चांगला आता पुढे जाऊन दाखवते पुढच्या काळात आमच्या.
आता ह्या सगळा कोसूचा, कारण आता पूर्ण पडोकच आहे बघा. हे इकडे तिकडे खांबे असे लावून हे करूचा होता. आता बघूया कोण बांधणारो भेटता काय, गडी कोण भेटत नाही. तर अशा प्रकारे ह्या सगळा आता तोडून परत हे करूचा. आणि त्याचा विषय काय आहे, आता ही तुळस मी इकडे उचलून ठेवते ऊन. आता हे बघा, इकडं अशी पूजा वगैरे करून झाली की मग इकडे उन्हात ठेवूची लागतं. नाही तर काय होतं, इकडे तिका ऊन भेटत नाही पावसात, तर म्हणजे जगतच नाही. आता तरी थोडे 1-2 दिवस चुकून जर नाही ठेवली तर मग राहता, नाहीतर मग अजिबात नाही राहत. तर असे उन्हात ठेवूचे लागतात. हे मम्मीने सांगते तुमका, मुंबई नौका तुळशी घेतलेले हे 2 होते. आणि वजन जास्त आलेला बॅगेतला. मी फक्त मम्मीकडे बघितलं. मम्मीने होते त्याचे बॅगेतले, बॅगेच्या साईडच्या कप्प्यात ठेवला होते, त्याचे काढून इकडे आणून ठेवला. तर अशा प्रकारे हे बघा, ही पाकरा म्हणजे मी कर्कटा वगैरे भांडी वगैरे घासून कर्कट जागा असतं तर टाकते. तर त्या खावका इकडे ही पक्षी येतात. हे बघा अशा प्रकारे. ही ह्या इकडे रतांबी, हे नारळ, हे इकडे फणस होतं. पण तो फणस तोडलो ह्या कारणासाठी, कारण पावसात जेव्हा वादळ बिदळ होतं तेव्हा त्याचे खांदे येऊन इकडे पडत, आणि त्याच्यामुळे जो मांडव जरा असं तुटोक फुटो केलेलो, 2-3 खांदे पडले होते. आणि हे खळ्यात पण बघा, हे बघा दुसरे पक्षी इलेत अजून. आणि हे खळ्यात पण बघा दुसरे पक्षी इलेत अजून. असा जरा बरा वाटतं. तरी इकडे ह्या साईड का खारुताई येतात, म्हणजे खारुताई, हा तुम्ही काय बोलता त्याच्याला, आमच्या इकडे खारुताई बोलतात. तर ते खारुताई पण येतात. पण विषय काय आहे, खारुताई आता दिसत नाही, कारण मांजरांनी शिकार केला नाही 1-2ची, तेव्हापासून जरा कमी झाले. नाही तर मग ते इकडे भांडी वगैरे घासून झाली की इकडे सगळे असत, ह्या अशा हे चरणागडगरपासून ह्या इकडनं असे भुंकता ओरडता. हे इकडे नारळ विरळ, नारळ पेरूचं झाड आहे इकडे, पोपळीचे हे आहेत, पोपळी सुपारीची झाडं आहेत तिकडे, केळी आहेत. ह्या इकडचा परसाव आमचा नाही, शेजाऱ्यांचा, बाजूच्या काकांचा. तर असं सुंदर निसर्ग आमचं कोकणातलं. वरून आवाज इलो माका बोलतात वांडर इलेत, वांडर माकड इलेत. तर हे बघा दाखवते, हो कसं होय बेटात जाऊन बसलो बघा. म्हणजे नुसते पत्र्यावर ना हर हर हो दिसतं काय माहिती नाही मोबाईलमध्ये, उन्हा माका पण समजत नाही. हो बघा, हे बघा, या काढतो बघा पाहिलं. तर अशा प्रकारे जाम सळवात करतात माकड. म्हणजे इकडनं पत्र्यावरनं घडाव घडाव, दुपारी झोप लागली असली तर ह्यांचं सळवात असतात. जरा डोळं लागोक नको की इले घडाव करू का. तर अरे लॉक आंबे काढूक लागले, तू फवारणी करतस अजून. हा लाल कलर येऊ गवा ना मग. एवढे मोठे तोटे कसले. सिनू काय गेला होता, कोण निधी. अच्छा निधी, माका दिदी ऐकू गेला. तर ही अशी कामं चालू असतात. त्याने डोक्यावर ना हिर घेऊन इलेत, म्हणजे झाडूसाठी. डड्डू डॉन धाव धाव जोरात धाव. मी असंच हे खळ्यात बसून होते, तर ह्यो पक्षी बोंबटोक लागलो. म्हटलं आवाज काही नाही येता म्हणून बघतोय, तो बघा ह्यो सुतार पक्षी. आता ह्यो माडा का टोके मारून उठलाय आणि त्याच्या जवळ जाऊ गेले तर उडून जायत. तो हाय ना दाखवते तुमका. तर दिवसभर पक्ष्यांचं किलबिलाट, खारुताई, मांजरा, कुत्रे ह्या सगळ्या आजूबाजूला असतात. आता चांगलं दिसत असतात मला वाटतं. वरवर चाललो, जरा जवळ जाऊन बघूया दिसता का. दिसता म्हणजे अजूनपर्यंत तरी तो थांबलेला. हो बघा सूर्य येतात त्याच्यात बाजूला बरोबर. ओंबाटा माझा म्हणता फोटो काढता. ए आता तुका घर पाडता ना, माका पण एक घर बांधून द्या. ऐकलं काय रे ए सुतार पक्षा, माका पण एक चांगलासा घर बांधून दी. हां जोरात 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 काम चालव, पावसाच्या आधी माका बांधून हवा.
ऐकलं काय? हां आता ह्यो गेलो पोपळीनीवर. तर हार्ड लाकूडा वाटता त्यांच्यासाठी हार्ड आणि काय सॉफ्ट काय फरक पडत नाही त्यांना. तर बघा आता हा जवळ येलो ये इकडे तुझी ओळख करून देते मंडळींका. इकडे 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 फोन बसलो लाजतच किती रे हां ऐ लाजतं किती यार दोन माका वाटतं जोडप्याचा वाटतं हा 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 अरे झोमडा लागली मारी भांडू नको. हां एकानं तुमचा स्वतःचा घर बांधा आणि एकानं माका घर बांधून द्यावा. दोन 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 हां जा तू वर जा अजून वर जा. हां माका चौथ्या पाचव्या माळ्यावर हवा. जा अजून वर जा. हां आयता तुका हां आयतर चांगला माका वरना व्ह्यू बघूचो हां हां करा झोमडा करा लागली झोमडा लागली यांची तो मारी. पाणी आणून जात होते मी तर या बालट्यात आहे बघा उंदराचं पिल्लू दिसलं. म्हटलं कधीपासून पडून होतं असं काय माहिती म्हणून त्याला पाणी घातलं. आता सोडते ते का त्याला वाटतं चढव घेत नाही. चल 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 निघ 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 निघ. जा मांजराने बघितला नाही तर उडवतील तुझे तुकडे तुकडे करतील. गेला इकडे. तर घरी बसल्यावर असं मस्तपैकी फुल टाईमपास होता. अगदीच कोण नसले तर लहान पोर खेळत असतात. हे बघा समोर हे बघा हे बघित आणि आणखी कायच नसला तर मग हे पक्षी प्राणी असतातच आपल्या भेटीसाठी. चला आता पप्पा येतील मागा वाटतं जवळजवळ 11:45 वाजले. बापरे 12 वाजलेत. आता फोडणे देऊया जेवण आणि पप्पांची वाट बघूया. चला जेवण बिवून मस्तपैकी. नाही मी आज झोपणार नाही. आजपासूनच झोपवचा नाही दुपारचा असं ठरवला. बघूया कंट्रोल होता काय झोप आपली.